प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे. 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पालकांनी आपल्या पाल्याचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्या RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंबंधात जे काही वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न किंवा पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना उद्भवणारे प्रश्न आणि त्याचे प्रश्नासह जी उत्तर आहेत ते उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, महत्त्वाचं काय आहे तर RT 25% प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड अनिवार्य आहे. पहा, म्हणजे RT 25% प्रवेशपात्र बालकांचा फॉर्म भरायचा असेल त्याच्यासाठी महत्त्वाचं अनिवार्य काय आहे तर जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तर RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्र ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच लावावीत. असावीत, तारखेपूर्वीचीच असावीत. म्हणजे आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्र लगेच द्यायचे नाहीत, परंतु ते जे कागदपत्र आहेत ते काढलेली तारीख ही अंतिम तारखेपूर्वी, म्हणजे आपण ज्यावेळेस अर्ज भरतो त्या अर्ज भरायच्या अगोदरचेच कागदपत्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर बालकांना त्याचबरोबर शिक्षकांना देखील या ठिकाणी असे अनेक प्रश्न उद्भवतात की त्यामध्ये कशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, ते प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. असे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? आता सर्वांना हा प्रश्न पडतो, पालकांना प्रश्न पडतो की आता माझा पाल्य आहे तो या ठिकाणी पात्र आहे किंवा नाही. तर त्याचं उत्तर आहे आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके. म्हणजे ज्या पालकाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा पालकांची बालकं हे 25% ऑनलाईन प्रवेशासाठी जी RT प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पात्र असतात. त्याचबरोबर वंचित गटाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST आणि SC आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके हे 25% RT प्रवेशासाठी या ठिकाणी पात्र असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वंचित घटकामध्ये आणि दुर्बल घटकामध्ये कोणकोणत्या बालकांचा समावेश होतो? वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? तर त्याचं उत्तर आहे वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकाव्यतिरिक्त विजा, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, विशेष मागासवर्ग म्हणजे SBC, HIV बाधित, HIV प्रभावित बालके, त्याचबरोबर कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावाने झाले अशी अनाथ बालके यांचा या ठिकाणी त्याच्यामध्ये समावेश होतोय. आता हे झालं वंचित गटामध्ये. आणि दुर्बल गटामध्ये कोणाकोणाचा समावेश होतं तर दुर्बल गटामध्ये ज्या पालकांचे किंवा ज्या बालकांच्या पालनपोषण करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश होतो. म्हणजे ज्या पालकाचं जे उत्पन्न आहे ते 1 लाखाच्या आत असेल, SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटामधून प्रवेश अर्ज भरता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत, माध्यम व बोर्ड? तर त्याचं उत्तर आहे सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या, राज्य मंडळ असेल, CBSE असेल, ICSE व IBS विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक व सर्व शाळा जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. उदाहरणार्थ म्हणजे या ठिकाणी मद्रसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा वगळून ज्या ठिकाणी इयत्ता पहिलीचा वर्ग आहे अशा सर्व शाळा या ठिकाणी RT 25% प्रवेशासाठी या ठिकाणी पात्र आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पालकांना अर्ज केव्हा करता येईल? त्याचं उत्तर आहे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करता येणार आहे. म्हणजे अर्ज केव्हा करता येईल तर या ठिकाणी अर्जाची तारीख आजपासून सुरू आहे, म्हणजे 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये हा अर्ज आपण या ठिकाणी करू शकतो.
त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पालकांना सन 2023-24 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल? पहा आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पालकांना या ठिकाणी वर्षात प्रवेश म्हणजे सन 2023-24 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. पहा महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, अर्ज कुठून भरावा लागेल? पहा आता या ठिकाणी अर्ज कुठून भरता येईल? तर मदत केंद्रावर किंवा जिथे इंटरनेट सुविधा आहे, संगणक, प्रिंटर इत्यादी उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही अर्ज या ठिकाणी काय करू शकता? भरू शकता. तुम्ही तुमच्या घरी जरी संगणक आणि इंटरनेट सुविधा, प्रिंटर असेल तर तुम्ही काय करू शकता? हा अर्ज घरच्या घरी देखील भरू शकता. सहावा प्रश्न आहे, अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? पहा आता कोणती कागदपत्रे अपलोड करायची? तर त्याचं उत्तर आहे, अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. पहा कोणत्याच प्रकारचे कागदपत्र अपलोड करायचे नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पहा म्हणजे आपल्याला कागदपत्र अपलोड करायची नाहीत, परंतु ते जवळ असणं गरजेचं आहे. अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहे तोच रहिवासी पुराव्यावरील पत्ता अर्जावर लिहावा. पहा म्हणजे रहिवासी पुरावा आपल्याला आवश्यक असतो अर्ज करताना. त्या रहिवासी पुराव्यावरचा जो पत्ता आहे तो पत्ता आपल्याला अर्जामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर बालकाचे जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा. पहा म्हणजे जन्मदिनांकाची नोंद करायची, त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणजे या ठिकाणी आपला शाळा सोडल्याचा दाखला चालू शकतो, त्यावरती जन्मतारीख लिहिलेली असते. म्हणजे जन्मतारखेची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून त्याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र. पहा म्हणजे वंचित गटामध्ये SC ST OBC याच्यामध्ये जर असेल तर जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. पहा म्हणजे या ठिकाणी वार्षिक उत्पन्नाचा दाखला याच्यामध्ये आपण पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप देखील लावू शकतो किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे 1 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असणं गरजेचं आहे. त्यानंतर बालकाला लॉटरी लागल्यास किंवा म्हणजे त्याचा प्रवेश जर लागला तर शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. पहा म्हणजे जर बालकाची 25% RT 25मध्ये जर निवड झाली, लॉटरी लागली, तर त्या प्रवेशाच्या वेळीस आवश्यक सर्व कागदपत्रे त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि जर ते कागदपत्र मिळाले नाही तर त्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो. याचं देखील या ठिकाणी म्हणजे बोल्ड करून लाल शाईमध्ये या ठिकाणी ही महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, पहा 25% ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे? पहा त्याचं उत्तर आहे तर सदरचा अर्ज पहा https:/student.maharashtra.government.in. पहा म्हणजे सदरचा अर्ज हा student.maharashtra.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरायचा आहे. म्हणजे 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरवण्याची वेबसाईट कोणती आहे? student.maharashtra.government.in ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती हा ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचा आहे. तर प्रवेशाचा अर्जात किती शुल्क आहे? तर शैक्षणिक वर्ष 23-24 ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया ही मोफत स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला भरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी अर्जाचं जे शुल्क आहे ते शुल्क या ठिकाणी नाही आहे. म्हणजे शुल्क नाही, शुल्कविरहित या ठिकाणी अर्ज आपण या ठिकाणी त्या वेबसाईटवरती जाऊन करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईन प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचं फी शुल्क या ठिकाणी नाही आहे. पालक किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पालक किती शाळा आणि कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतो? तर त्याचं उत्तर आहे ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्याच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतराच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळेचे पर्याय निवडता येतील. तसेच उपलब्ध सर्व माध्यमातून शाळेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना राहील. आता या ठिकाणी आपण जास्तीत जास्त 10 शाळांचे पर्याय देऊ शकतो. म्हणजे 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतराच्या शाळा आपल्याला त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्रापासूनच्या द्यायच्या आहेत आणि माध्यम
काय सर्व माध्यमातून म्हणजे कुठल्याही माध्यम म्हणजे आपल्याला मराठी माध्यम असेल, सेमी इंग्लिश असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल, हे निवडण्याचं स्वातंत्र्य ते पालकावरती राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जास्तीत जास्त 10 शाळा निवडू शकणार आहोत. त्यानंतर शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात? तर त्याचं उत्तर आहे, पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरता लॉटरी लागली तर त्या शाळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास करावा लागेल. म्हणजे 1 किलोमीटर अंतरावरती अगोदर प्राधान्य, नंतर जर 1 किलोमीटर अंतरावरील जागा भरून जर काही जागा शिल्लक राहिल्या तर 3 किलोमीटरवरचा अंतराच्या पालकाचा म्हणजे पाल्याचा विचार केला जाईल. आणि ते भरून देखील जर काही प्रवेश शिल्लक राहिला तर अधिक अंतराच्या जे अधिक अंतरावरती मुले आहेत त्यांचा विचार केला जाईल. परंतु त्यांच्या जाण्याचा येण्याचा खर्च हा संबंधित पालकाला करावा लागणार आहे. त्यानंतर अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? याच्यामध्ये अर्ज केला म्हणजे प्रवेश मिळेलच असं नाही. शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातात. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जाच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती? तर त्यासाठी उत्तर आहे सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र 40% किंवा 40%पेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र. म्हणजे दिव्यांग तो कोणत्या गोष्टीमध्ये अपंग आहे किंवा दिव्यांग आहे त्याचं 40% किंवा 40%पेक्षा अधिक अपंगत्व असेल असं जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षकाचं प्रमाणपत्र. त्याचबरोबर जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, मतदान ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालकाचा परवाना, भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतंही एक चालणार आहे. अशा पद्धतीचं हे दिव्यांग बालकाच्या प्रवेशाच्या संबंधी आवश्यक कागदपत्र होते. त्यानंतर पुढचा आहे घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्र कोणती? तर घटस्फोटित महिला च्या बालकांशी संबंधित आवश्यक असणारी कागदपत्र तर ते आहेत न्यायालयाचा निर्णय. न्यायालयाचा निर्णय म्हणजे ही महिला घटस्फोटित आहे त्या संबंधीचा जो निर्णय आहे तो. घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील. म्हणजे ज्यावेळेस प्रवेश होईल त्यावेळेस हे कागदपत्र त्या विद्यार्थ्यांकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर पुढे आहे विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्र कोणती? तर त्याच्यामध्ये पतीचे मृत्यूपत्र, विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र दाखल करणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर अनाथ बालकासाठी वंचित घटक म्हणजे अनाथ बालक त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती? तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाचे बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.
बालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर पहा 18वा प्रश्न आहे, खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. पहा, खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर त्यांच्यासाठी जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला. पहा, म्हणजे खुला प्रवर्गामध्ये जर एखाद्याला अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. उत्पन्न दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे. पहा, त्याचं उत्तर आहे उत्पन्न आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरता येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा असावा. म्हणजे ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करतो त्याच ठिकाणचा हा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पुढे आहे, जन्मतारखेचा पुरावा प्रमाणपत्र कोणते पाहिजे. पहा, जन्मतारखेचा पुराव्याचं प्रमाणपत्र कोणतं पाहिजे तर त्याचं उत्तर आहे ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञाद्वारे केलेले स्वयं निवेदन ग्राह्य धरण्यात येईल. पहा, दाखल्यासंबंधी देखील या ठिकाणी कोणतं प्रमाणपत्र पाहिजे याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा तर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला, म्हणजे पालकाचा जरी दाखला असेल तरी चालणार आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांचा. पहा, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे पहा, परराज्यातील कुठल्याही प्रकारचं कागदपत्र या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यानंतर RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे तर त्याचं उत्तर आहे पालकांचं आर्थिक वर्ष 2020-21 किंवा 21-22 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला असावा. म्हणजे पाठीमागच्या आर्थिक वर्षातील दाखला असेल तरी तो देखील ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानंतर तिसरा आहे, कोणत्या अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल तर त्याचं उत्तर आहे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे ज्या तालुक्यामध्ये आपण राहतो त्या तालुक्याचे तहसीलदार यांचा जो दाखला आहे तो दाखला या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानंतर गुगलच्या नकाशात रहिवाशाचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. एकदा अर्ज कन्फर्म केल्यावर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा. म्हणजे पहा, या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी काय करायचे आहे तर घराच्या स्थानाची निश्चिती करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित कन्फर्म करूनच या ठिकाणी काय करायचं आहे, लोकेशन व्यवस्थित सेट करूनच काय करायचं आहे तो लोकेशन भरायचं आहे. एकदा भरलेलं लोकेशन आपल्याला परत बदलता येणार नाही. त्याच्यामुळे अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी ते जे लोकेशन आहे ते पुन्हा आपण काय करायचं आहे व्यवस्थित तपासून पाहायचं आहे. त्यानंतर शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी तर त्याच्यासाठीचं उत्तर आहे शाळा निवडताना आपल्या रहिवासी ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याचे शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो. त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शाळा निवडताना आपण असं लक्षात घ्यायचं आहे की आपल्या घरापासून 1 ते 3 किलोमीटर अंतराच्या आतच ज्या शाळा आहेत त्या शाळांचीच निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल. शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्व पात्र अर्जदारांना प्रवेशासाठी विचार केला जाईल. पहा, प्रवेशाची कार्यपद्धती कशी राहणार आहे तर प्राप्त अर्ज जर जास्त असतील तर लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केला जाईल आणि जर शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अर्ज कमी आले तर त्या ठिकाणी प्राप्त
अर्जांपैकी सर्व अर्ज पात्र ठरवून त्यांचा सर्व अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जाणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जासोबत पुढील कार्यवाही पालकांनी कशी करणार म्हणजे याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे सूचित केले जाईल. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पुढील कार्यवाही काय आहे हे पालकांना कसं समजणार आहे, तर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे त्यांना सूचित केले जाईल. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी मोबाईलवरती SMS येणार आहे, त्याच्यामुळं जो मोबाईल चालू आहे आणि तो चालू ठेवणार आहोत तोच मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून राहू नये. RT पोर्टलवर ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी. म्हणजे आपल्या वेबसाईटवर RTच्या पोर्टलवर या ठिकाणी ॲप्लिकेशन वाईज डिटेल हा जो टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करून देखील अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहता येईल. त्यानंतर 29वा प्रश्न आहे लॉटरीद्वारे प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल. आता त्यासाठी त्याचं उत्तर आहे सोडत लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे सूचित केले जाईल. परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून राहू नये. RT पोर्टलवर ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी. म्हणजे वरचा जो प्रश्न आहे त्याच पद्धतीचा हा प्रश्न होता. त्यानंतर 30वा प्रश्न आहे प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा. प्रवेशासाठी निवड झाली आहे असा SMS प्राप्त झाल्यानंतर RTA पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी. लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. अलॉटमेंटल लेटरवर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर, हमीपत्राची प्रिंट आणि अलॉटमेंट लेटरवर दिलेल्या आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी. SMSमध्ये दिलेल्या तारखेला पालक प्रवेशाकरता आले नाही तर त्यांना पुन्हा 2 संधी SMSद्वारे देण्यात येतील. तरीही निवड झालेल्या पालकांनी विहित मुदतीत पडताळणी समितीकडे प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त जाईल आणि त्या जागेवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल. म्हणजे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची निवड झाली त्यांना तो जर त्या ठिकाणी हजर झाला नाही तर त्याला पुन्हा 2 SMS पाठवले जातात आणि तरी देखील ते बालक त्या ठिकाणी प्रवेशासाठी आला नाही पालकांसमवेत तर त्या ठिकाणी प्रतीक्षा यादी म्हणजे जे वेटिंग लिस्ट असते त्या वेटिंग लिस्टीतील जे विद्यार्थी असतात त्यांना अनुक्रमे संधी दिली जाते. त्यानंतर 31वा प्रश्न आहे RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल. प्रवेशासाठी निवड झाली आहे असा SMS प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून रिसीट पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल. RT 32वा प्रश्न आहे RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने RT मध्ये शाळा बदलून मिळेल का. त्याचं उत्तर आहे RT 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही. जरी आपली बदली झाली, स्थलांतरण झालं तरी आपल्याला त्या ज्या शाळेत प्रवेश मिळाला आहे ती शाळा आपल्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. तुम्ही म्हणाल की RT मध्ये नंबर लागला आहे आणि मला आता शाळा बदलून पाहिजे, माझी बदली झाली किंवा माझं स्थलांतरण झालं आहे, तर तशा पद्धतीने या ठिकाणी बदली झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची शाळा बदलून मिळत नाही, त्याच शाळेत आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं. अशा पद्धतीचे पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं जे जवळजवळ सर्वच प्रश्नांचं या ठिकाणी निरसन या ठिकाणी पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं झालं असेल. अशा पद्धतीचं हे RT 25%च्या जागा या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली आहे की 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये या ठिकाणी पालकांनी आपल्या विद्यार्थ्याचा जो ऑनलाईन प्रवेश अर्ज आहे तो प्रवेश अर्ज RT 25%चा भरायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची फी नाही. जर इंटरनेट सुविधा, लॅपटॉप किंवा कॅम्प्युटर जर तुमच्याकडे असेल
तर तुम्ही घरच्या घरी देखील हा फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील फॉर्म कशा पद्धतीने ऑनलाईन भरायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.